अकोल्यात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने येवला शहरातील जनजीवन विस्कळीत केले आहे। बस स्थानक परिसर तसेच अमरधाम भागात पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। अमरधाम येथील घरांमध्ये पाणी घुसल्याने कुटुंबांचा संसार अक्षरशः भिजून गेला आहे। घरातील संसार भिजल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। तसेच बस स्थानकाकडे जाणारा रस्ता हा जलमय झाल्याने अक्षरशः प्रवाशांचे मोठे हाल होत आहे। नाल्याचे पाणी अक्षरशः अमरधाम तसेच बस स्थानक परिसरात आल्याने प्रवाशांसह अमरधामकडे जाणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत। माझं नाव किरण लक्ष्मण करमनचे, आम्ही रहिवासी अमरधाम येथे कर्मचारी म्हणून काम करत आहोत। आम्ही पहाटे सुमारास रात्रीपासून पाऊस चालू असल्यामुळे पहाटे 3 वाजेपासून घरात पाणी घुसल्यामुळे आम्हाला बाजूच्या राहायला इथं हॉल बनवला आहे। त्या हॉलमध्ये आम्ही आमचं पूर्ण सामान सगळं संसार आम्ही तिकडे आमच्या बाजूला शिफ्ट केला आहे। पहाटे 3 वाजेपासून काही कपडे नाही अंगावर, काही नाही, तेच कपड्यावर आम्ही ओले चिंब असत साईडला बसलेलं आहे। आमचे पोरं बिरं सगळे आमचं धान्य विण्य काय असेल अन्न खायची वस्तू सगळी काही भिजून गेलेली आहे। त्यामुळे आम्हाला बाजूला आमचा संसार मांडावा लागू राहिला। घरात तुम्ही बघू शकता पाणी भरपूर काही पाणी गेलेले आहे घरामध्ये। त्यामुळे अक्षरशः फार थंडी वाजायला लागली, कपडे काही सगळे खराब झालेले आहेत। सगळं काही म्हणजे वापरण्यासाठी सुद्धा आणि खाण्यासाठी सुद्धा वस्तू काही राहिलेली नाहीये। अक्षरशः शासनाने काहीतरी आमची थोडीशी काळजी घ्यावी हीच विनंती।